भावना प्युअर आहेत, जे तुम्ही हायप्रिस्टेस आहात, तर ह्याला जर ओळखू शकत नसतील तर त्यांचे इतके ते करंटे नशिबाचे करंटे तेच असंच आपण म्हणूया. नाही कम्युनिकेशन येत आहे, जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इच्छिलेलं आहे, 3D लाईफमधलं भौतिक जीवनातलं सुख, तर ते भरभरून तुमच्याकडे येत आहे. क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन, अनमोल आहे. मे बी असू शकतं त्या कार्यामध्ये तुला अडथळे जाणवत आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज सोमवार आहे आणि आजच्या दिवशीच सकाळी कालचं चंद्रग्रहण होतं. तर पहाटे जेव्हा मला एक स्वप्न पडलं, त्यामध्ये मी असं पाहिलं की एक शिव मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे ते, म्हणजे जवळपास खूप जुनं, म्हणजे वेरूळच्या अजिंठा वेरूळ तिकडचं जे मंदिर आहे वेरूळचं, सेम त्यासारखं ते मंदिर माझ्या स्वप्नामध्ये आलं सकाळी. आणि त्यामध्ये एक नागही होता मोठा. सो हे जे काही शिवांचं स्वप्न आज पडलं, तर नेमकं येथे दिसून येत आहे की काही जे प्रश्न माझ्या मनात होते किंवा कलेक्टिव्हचेही जे काही प्रश्न होते, त्याचं हे उत्तर असेल कदाचित, असंही दिसून येत आहे. कारण की कालच्या चंद्रग्रहण आपण पाहतोय, तसेच त्याही आधी जे काही घटना घडत आहे, त्यामुळे तुमचा जो दिसून येत आहे जो बॅलन्स आहे सध्या ढासळलेला आहे. मे बी असू शकतं जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये सध्या खूप जास्त डिसबॅलन्सिंगची सिच्युएशन आहे. असू शकतं इथून मागे त्यांनी त्यांच्या भावनांवरती कंट्रोल केला होता, इथून मागे त्यांनी जे काही कार्य करत होते त्यामध्ये एक प्रकारे उत्साह होता की त्यांना वाटत होतं नाही आज ना उद्या ही गोष्ट आपल्याला मिळणार आहे आणि आज ना उद्या आपल्या जीवनामध्ये खूप काहीतरी असं चांगलं, काहीतरी असं चेंज होणार आहे, असं कदाचित तुम्हाला वाटत होतं. परंतु त्याचे काही आउटकम निघत नाहीये, त्यातून काही तुम्हाला जाणवत नाही की पुढे काय होईल, दिसत नाही, काहीच समोर दिसत नाहीये. त्यामुळे येथे कन्फ्युजनची सिच्युएशन आहे, एक डिसबॅलन्सची सिच्युएशन आपल्याला दिसून येत आहे. असमतोल एक साधला जात आहे. मे बी असू शकतं तुम्ही एखाद्या गोष्टीची खूप दिवसांपासून तयारी करत आहात, एखाद्या परीक्षेची, एखाद्या जॉबला जाण्याची किंवा एखाद्या रिलेशनशिपच्या संदर्भात सुद्धा तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एक होप आहे, एक आशा आहे तुमच्या मनात की ते रिलेशनशिप आपल्या जीवनामध्ये आलं तर आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगले बदल होतील, असंही दिसून येत आहे. जे कोणी मॅरिड आहेत ते इथे दिसून येत आहे किंवा रिलेशनशिपमध्ये सुद्धा आहेत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ते खुश नाही आहेत आणि दे वॉन्ट टू चूज समथिंग अनदर रिलेशनशिप और न्यू पर्सन इन देअर लाईफ. सो येथे दिसून येत आहे ते काहीतरी नवीन त्यांच्या जीवनामध्ये निवडण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा आता असंही दिसत आहे की सध्याचं जे रिलेशनशिप आहे ते एवढं काही चांगलं नाहीये किंवा कार्मिक रिलेशनशिप आहे, त्यामुळे ह्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा सुद्धा विचार त्यांचा आहे. परंतु हा निर्णय घ्यावा का न घ्यावा या संदर्भात सुद्धा काही क्वेश्चन्स, काही डाऊट्स त्यांच्या मनामध्ये आहे. तर पाहूया, आज शिवजींनी सकाळी दर्शनही दिलेलं आहे आणि हे जे काही जुने मंदिरं जेव्हा आपल्या स्वप्नामध्ये दिसतात तर त्यांचा अर्थ काहीतरी वेगळाच असतो, काहीतरी नवीन सुरुवात होणार असते, काही भाग्यकारक घटना आपल्या जीवनामध्ये घडणार असतात किंवा ज्या गोष्टीची तुम्ही खूप वर्षांपासून वाट पाहत आहात किंवा खूप दिवसांपासून जी तुमची विश होती ती मे बी असू शकतो पूर्ण होण्याची ही एक संकेत असू शकतो. तर पाहूया आपण आजच्या रीडिंगमध्ये नेमके आपल्याला शिवबाबा आज काय गाईड करणार आहेत, शिवजींकडून जे काही आपल्याला गायडन्स मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लेट्स सी. तर फर्स्ट कार्ड येथे दिसून येत आहे की तर दिसतंय आपल्याला फर्स्ट कार्ड 2 ऑफ सॉर्ड्स आहे अँड 2 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी कन्फ्युजनच्या स्थितीमध्ये असतात. नेहमी तुम्हाला असं जाणवतं की आपल्या पुढे एक नाही दोन रस्ते उभे आहेत, द्विधा मनस्थिती असते. नेहमी सतत मनामध्ये विचार सुरू असतात की हा रस्ता निवडू की मी तो रस्ता निवडू, की माझ्यासाठी हे चांगलं आहे की ते चांगलं आहे. आणि भावना ज्या आहेत त्या खूप जास्त हाय लेवलच्या असतात तुमच्या. म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही विचार करायला लागता त्यावेळेस फुल इंटेन्सिटीने तुम्ही विचार करता की एकदम एखाद्यासाठी समर्पित होऊन जसं तुम्ही विचार करता तसं तुम्ही विचार करता आणि मग तुम्हाला पुढचं काही दिसत नाही, तुम्हाला मग काही कळत नाही नेमकं आता काय करायला पाहिजे. मे बी कदाचित त्यामुळे तुमचे निर्णय चुकलेही असतील या आधीचे आणि मग
एक तुमचा विश्वास नाही राहिलेला. मग असं वाटतं की नको, आपण जो काही निर्णय घेतो तो मे बी चुकीचा ठरतो. त्यामुळे एक धाडस म्हणतो आपण, ते धाडस नाही दिसत आहे इथे. जे काही समोर घडत आहे तेही तुम्हाला आता पाहायची इच्छा राहिलेली नाहीये. मे बी जे काही कार्मिक रिलेशनशिप मधून तुम्हाला धोका मिळालेला आहे, विश्वासघात मिळालेला, एक हार्ट पेनची सिच्युएशन तुमच्या सोबत झालेली आहे, तर त्यामध्ये सुद्धा राहण्याची तुमची इच्छा नाहीये. आणि त्यातून बाहेर कसं पडावं याही बाबतीमध्ये तुमचं येथे द्विधा मनस्थिती दिसून येत आहे. मे बी तुम्ही अनादर रिलेशनशिपसाठी चूज करत आहात, मे बी तुम्ही अनादर दुसऱ्या एखाद्या नात्यासाठी तुम्ही विचार करत आहात, असंही येथे दिसून येत आहे. तर येथे आपल्याला दिसून येते की तुम्ही न्याय मागत आहात, की जे काही सध्या सिच्युएशन मध्ये घडत आहे, की आम्ही खूप वर्षांपासून स्ट्रगल करत आहोत, स्ट्रगलिंग फेस मध्ये आहोत, संघर्ष करत आहोत, आणि मग हे असं किती दिवस चालणार आहे याही बाबतीमध्ये तुमचा विचार सुरू आहे. आणि परमेश्वराने आमचा न्याय करावा, परमेश्वराने आम्हाला जस्टिस द्यावं. आमचे जे काही तराजू आहे, म्हणजे आमच्या कर्माचे असो काही असो, परंतु त्यामध्ये योग्य ते माप आम्हाला डिवाइनने घातलं पाहिजे. कारण की दिसून येत आहे की खूप वर्षांपासून सुद्धा असू शकतं काहींच्या जीवनामध्ये येथे पेनफुल सिच्युएशन राहिलेली आहे, संघर्ष राहिलेला आहे. वरवर जरी ते दाखवत असले की आम्ही खुश आहोत आमच्या जीवनामध्ये, बट दॅट्स नॉट ट्रू. ते खुश नाहीयेत, बिकॉज जे हॅपीनेस म्हणतो आपण तो त्यांच्या जीवनामध्ये नाही, बिकॉज ऑफ त्यांचे रिलेशनशिप, त्यांचे सोबतचे जे लोक आहेत, जे नातेसंबंध आहेत, त्यामुळे येथे हॅपीनेस दिसून येत नाही. एक प्रकारे फ्रस्ट्रेशनची एनर्जी नेहमी असते. सो येथे आता 11 नंबरचं हे कार्ड आहे आणि हे इंडिकेट करते की तुम्ही आता न्याय मागत आहात. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी, काहीतरी सकारात्मकता, काहीतरी एनर्जेटिक तुमच्या जीवनामध्ये व्हावं यासाठी तुम्ही परमेश्वराला न्याय मागत आहात. तर येथे आपल्याला द डेव्हिलचं कार्ड आलेलं आहे. द डेव्हिलचं कार्ड येथे इंडिकेट करते मे बी काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या आजूबाजूला, नकारात्मक परिस्थिती आहे, नकारात्मक पीपल आहेत, नकारात्मक लोक आहेत, तुमच्यावरती काही ना काहीतरी नजर दोष, ब्लॅक मॅजिक, वशीकरण किंवा अशाही प्रकारच्या क्रिया तुमच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहेत आणि त्या तुम्ही जवळून अनुभवलेल्या आहेत. कालच मी कोणाचा तरी प्रश्न ऐकला, मी ऑडिओ पाठवला होता त्यांनी, की त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या बाबतीमध्ये खूप जास्त लोकांनी विश्वासघात केलेला आहे, म्हणजे रिलेशनशिपमध्येच आहे, त्या विवाह झालेला आहे, परंतु त्यांच्या बाबतीमध्ये ते नेहमी विश्वासघात झालेले आहे, ब्लॅक मॅजिक झालेले आहे त्यांच्यावरती. जरी काही लोकांना असं वाटत असेल की नाही अशा गोष्टी होत नाहीत, परंतु त्यांचा साक्षात अनुभव आहे जो त्यांनी मला काल शेअर केला. अँड मी त्यांना सांगितले मी त्यांना हेल्प नक्की करेन. तर येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशी काही सिच्युएशन आहे ज्यामध्ये तुम्ही खूप ऑब्सेसिव्ह थिंकिंग करता, खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी असते, खूपच जास्त एनर्जी जी आहे ती नेगेटिव्ह होते. तुम्हाला कुठलं कार्य करावंसं वाटत नाही, कुठलंही कार्य हातात घेतलं की ते पूर्ण होत नाही किंवा ते करण्यासाठी तेवढी एनर्जीच राहत नाही तुमच्यामध्ये, असंही येथे दिसून येत आहे. असू शकतं त्यांचे जे घरातील पर्सन आहेत मे बी दे आर ऍडिक्टिव्ह, ऍडिक्शन मध्ये आहेत, ते व्यसनामध्ये अडकलेले आहेत, मे बी एखाद्या फिमेल एनर्जीच्या व्यसनामध्ये अडकले आहेत, किंवा बाहेर जे काही असतात अल्कोहोल वगैरे यामध्ये सुद्धा ते अडकलेले असू शकतात, किंवा अशी कोणाची तरी निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या अराउंड आहे जी तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न करत आहे, जी तुम्हाला तुमच्याच घरामध्ये राहू देत नाही, जी तुम्हाला तुमच्या संसारामध्ये राहू देत नाही, असंही येथे दिसून येत आहे. आणि ही जी ऊर्जा आहे ती मे बी असू शकतं तुमच्या पर्सनवरती कोणीतरी केलेली आहे, किंवा तुमच्यावरती सुद्धा काही स्पेलवर्क करण्यात आलेले आहे, जे की बोलून केलेले आहेत, म्हणजे तोंडाद्वारे बोलून काही गोष्टी केलेल्या आहेत. तुमचे जे म्हणतात ना ते चिंतलेला आहे तसं येथे दिसून येत आहे. कारण की हा जो दिसतो हा राक्षस आहे आणि तो ह्या कपलला कंट्रोल करत आहे, बांधून ठेवलेला आहे. मे बी हे जे कपल आहे ते सुद्धा नेगेटिव्हिटीमध्येच आहेत, कारण की त्यांचे डोकर शिंग आपल्याला दिसून येत आहेत. सो ते सुद्धा नेगेटिव्ह एनर्जीमध्येच आहेत, परंतु त्यांची जी नेगेटिव्ह एनर्जी आहे ती थोडी आहे, छोटी आहे, कमी प्रमाणात आहे, आणि ते एका लव एनर्जीमध्ये बांधलेले आहे. सो त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह आउटकम सुद्धा आहे, पॉझिटिव्ह एक आधार सुद्धा आहे, की पूर्णच नेगेटिव्ह ते झालेले नाहीत, परंतु येथे एक कुठली तरी डार्क फोर्स, एक कुठली तरी प्रभावी शक्ती त्यांना येथे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे, असं येथे दिसून येत आहे. 6 तर तुमच्या लवच्या बाबतीमध्येच ही आपल्याला ऊर्जा दिसून येत आहे. तर तुमची आता इच्छा आहे की मलाही माझ्या जीवनामध्ये मला पण आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, माझ्याही जीवनामध्ये सुख पाहिजे, माझ्याही जीवनामध्ये
मला मी मागितलं होतं परमेश्वराला की मलाही माझं डिवाइन लव्ह पाहिजे, मलाही माझ्या जीवनामध्ये जसे इतरांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आहे, आनंद आहे, हॅपीनेस आहे, माझ्याही जीवनामध्ये पाहिजे. माझी ही विश जी आहे छोट्याशा घराची, एक सिंपल फॅमिली लाईफची, एक सुंदरसं असं छोट्याशा कुटुंबाची, किंवा इतरही काही तुमच्या विशेष असतील लक्झुरियस लाईफची सुद्धा, तर त्याही फुलफिल झाल्या पाहिजेत. या संदर्भात तुम्ही डिवाइनला मागत आहात. खूप दिवसांपासून तुम्ही प्रे करत आहात, प्रार्थना करत आहात, की प्रत्येक मंदिरात जाऊन तुम्ही करत आहात की माझ्या जीवनामध्ये माझं डिवाइन लव्ह कधी येणार. मी इतक्या दिवसापासून मी प्रार्थना करत आहे, मी पाया पडत आहे, मी बहुतेक सगळे उपाय करत आहे, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये कुठलंच कार्य का सफल होत नाहीये. माझ्या जीवनामध्ये माझं काय चुकतंय, मी आणखीन काय करायला हवंय, असंही तुम्ही डोकेफोड करून घेत आहात. प्रत्येक मंदिरात जाऊन प्रत्येक देवाचे नवस फिरून प्रत्येक देवाला मागण्या करून तुम्ही थकलेले आहात, असंही येथे दिसून येत आहे. 9 नंबरचं कार्ड इंडिकेट करत आहे. आणि एक न्यू बिगिनिंग व्हावी यासाठी तुमचा सध्या नवीन काहीतरी सुरुवात करावी असं तुमचा विचार सुरू आहे. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की कन्फ्युजनची एनर्जी आहे, परंतु तरी सुद्धा न्यू बिगिनिंग तुम्ही परमेश्वराला मागत आहात. नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवी आहे, कारण की तुम्ही आता ह्या सर्व परिस्थितीला येथे खूप जास्त कंटाळलेले आहात. ही जे समोर दिसतं सततचं बर्डन, सततचा दबाव, सततचा संघर्ष, सतत काही ना काहीतरी तुमच्यावरती लादलेलं आहे. आणि तुम्हाला ते तुम्ही हे बघा, तुम्ही असे लोक आहात जे पहिल्यापासून करत आलेले आहात. म्हणजे लहानपणी सुद्धा केलं असेल, नंतर आफ्टर तुम्ही यंग एज मध्ये असताना तेव्हा सुद्धा फॅमिलीसाठी केलं असेल, आणि नंतर आफ्टर मॅरेज सुद्धा, किंवा ज्यांचे मॅरेज झाले नाही ते सुद्धा अजून सुद्धा खस्ता खात आहेत त्यांच्याच फॅमिलीसाठी. तर तुमचा हाही विचार येतो की आम्ही किती दिवस करत राहायचा का, आमच्या जीवनामध्ये सुख येणारच नाही का, आमच्या जीवनामध्ये कधी चांगल्या घटना येणारच नाही का, आम्ही आयुष्यभर फक्त संघर्ष सहन करण्यासाठी जन्मलो आहोत का, असेही प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात. तर हे जे सर्व पुढे दिसतं तुम्हाला डोंगर, सतत एक डोंगर उचलला की दुसरा, एक झालं की एक झालं की एक, म्हणजे तुम्हाला उसंतच नाहीये, तुम्हाला म्हणजे कुठे शांतीच नाही, तुम्हाला कुठे इथे आपण म्हणतो घटकाभराचा सुद्धा निवांतपणाच नाही असं येथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे येथे एक वैतागलेली परिस्थिती दिसून येत आहे, एक फ्रस्ट्रेशनची एनर्जी आहे. असू शकतं की तुम्हाला असे वाटत आहे की आम्ही कधी जगणार, आम्ही कधी म्हातारे झाल्यावर जगणार का, आम्ही मेल्यावरती जगणार का, अशाही प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत आहेत. आणि मग आमच्या जीवनामध्ये एक हेल्दी आमचं जे जीवन आहे ते कसं पुढे जाणार याही संदर्भात तुम्ही डिवाइनला क्वेश्चन्स करताना आपल्याला दिसून येत आहे. स्ट्रेंथ तुमच्यामध्ये भरपूर आहे, असं नाही की तुमच्यामध्ये स्ट्रेंथ नाहीये. तुम्ही एवढं सगळं करताय म्हटल्यावर, एवढे सहन करताय इतक्या वर्षांपासून, तुमच्या जीवनामध्ये एवढा संघर्ष आहे, म्हणजे तुमच्यामध्ये स्ट्रेंथ काही कमी नाही, स्ट्रेंथची कमतरता नाहीये. तुमच्यामध्ये एक दुर्गाचं रूप आहे, तुम्ही एक दिसून येत आहे खूप जास्त दयावानही आहात, साहसीही आहात, शिवाय सहनशीलही आहात. म्हणजे सगळे जे गुण आहेत तुमच्यामध्ये ते डिवाइनचे गुण तुमच्यामध्ये आहेत. डिवाइनने तुम्हाला त्या स्ट्रेंथनी पैदा केलेला आहे, किंवा आपण म्हणू जन्मताच तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही लहानपणापासून अनेक गोष्टींना तुम्ही लीलया पार पाडले, जे काही संकट आले त्याला तुम्ही लीलया पार पाडलेले, जे तुमच्या जीवनात आले परंतु तुम्ही त्यांच्यापासून असं नाही का तुम्ही त्यामध्ये ट्रॅप झालात किंवा अडकलात, तर त्यामधून तुम्ही बाहेर पडलेले आपल्याला दिसून येत आहे. परोपकारी आहात, लोकांची मदत करता, लोकांना सतत तुम्ही तुमच्याकडे जे काय आहे ते देण्याचा प्रयत्न करता, असंही येथे दिसून येत आहे. एक दानी वृत्ती आहे तुमच्यामध्ये, एक समजूतदारपणा आहे, गोरगरिबांची सेवा करायची अशी ही तुमची इच्छा आहे. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये एक तुम्हाला जे हॅपीनेस पाहिजे आहे ते मात्र तुमच्या जीवनामध्ये नाहीये. मे बी असू शकतं तुम्ही इतरांसाठी करताय, घरच्यांसाठी करताय, परंतु येथे जेव्हा तुमची वेळ येते त्यावेळेस तुमच्यासाठी कोणीच उभा राहत नाही. तुम्ही इतरांसाठी गरज पडेल तेव्हा उभे राहता, परंतु ज्यावेळेस तुमची वेळ येते तेव्हा मात्र येते तुमच्यासाठी कोणीही उभा राहत नाही, असंही येथे दिसून येत आहे. सो पाहूया यावरती आपल्याला शिवबाबा काय गाईड करतात, यामध्ये आपल्याला शिवजी काय गाईड करतात. कारण की सकाळीच मला त्यांचं स्वप्न पडलं, आणि ते मला जेव्हा स्वप्नात येतात तेव्हा मला दिवसभर करमतच नाही. म्हणजे असं वाटतं की मला कुठेतरी एखाद्या महादेवाच्या मंदिरात जायला पाहिजे, पण शाळा आहे, ते घरचे कामं, त्यामुळे जाणं होत नाही. परंतु एक कुठेतरी मनात असतं दिवसभर की मला माझे शिवजी माझ्या स्वप्नात आले, म्हणजे नेमकं काहीतरी बदल घडणार आहेत, काहीतरी चांगलं घडणार आहे.
आणि तेच बदल किंवा तेच कदाचित कलेक्टिव्हच्याही जीवनामध्ये घडणार आहे. त्यामुळे मलाही जसं गायडन्स मिळतं तसंच गायडन्स ते तुम्हालाही देऊ इच्छित आहेत. सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहू आपल्याला आज डिवाइन आपल्याला शिवजी आपल्याला आज काय गाईड करणार आहेत. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय मा अंबे, जय मा दुर्गे किंवा तुमच्या कुठल्याही इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही लगेच करायची आहे. सो लेट्स सी. तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. Angel spirit guides, divine energies, please guide me, my ancestors. सक्सेस. तर इथे आपल्याला कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत. सो यू आर नॉट अ ऑर्डिनरी पर्सन. तुम्ही कोणीही साधारण व्यक्तिमत्व इथे नाहीये. ओके. तर येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते कोणी साधारण व्यक्तिमत्वाचे लोक नाहीये. तर आपल्याला इथे दिसून येत आहे ह्या दोन कार्ड जेव्हा निघतात तेव्हा खूपच पॉवरफुल एनर्जी आपल्याला इथे दिसून येते की ही द मेजर अर्कानाचे कार्ड आहेत. द हाय प्रिस्टेस अँड द इम्प्रेस. तुमच्यामध्ये एक दैवीय गुण आहे. तुमच्यामध्ये एक तुमचं सोल जे आहे ती जुनी सोल आहे, म्हणजे पुराणी आत्मा आहे तुमची. आणि तुमच्याकडे डिवाइनने एक कार्य सोपवलेलं आहे. मे बी ते तुम्ही विसरले असाल किंवा ते तुम्हाला अजून मिळालेलं नसेल, परंतु तुमच्याकडे डिवाइनने कार्य दिलेले आहे. कारण की तुम्ही डिवाइनचे प्रसारक आहात. हाय प्रिस्टेस, धर्मप्रचारक म्हणजे धर्मासाठी जीवन जगणारे, धर्मासाठी कार्य करणारे असे तुम्ही आहात. तर तुमच्या जीवनामध्ये सध्या तुम्ही ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला का ठेवण्यात आलेलं आहे? कारण की तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे डिवाइन एनर्जीशी, देवाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. म्हणजे की असू शकतं निगेटिव्ह प्रभावामुळे तुम्ही विसरले असाल. तुम्ही निगेटिव्ह प्रभावांच्या खाली आल्यामुळे तुम्हाला ते आठवत नाहीये की तुम्ही नेमके इथे कशासाठी आलेले आहात. सो ही एकदा एम्प्रेसची एनर्जी. येथे एक मातृतुल्य तुमच्यामध्ये हृदय आहे. इतरांच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये एक सन्मान आहे, एक माया आहे, एक आपण म्हणतो सगळ्यांसाठी तुम्ही करत असता. प्रत्येकाकडे तुम्ही थोड्या वेळ रागवता असतं. आपण थोड्या वेळ रागवतो, पण लगेच असं नाही होत की तुम्ही त्यांच्याशी लगेच शत्रुत्वच पत्करता. म्हणजे लगेच एकदम ह्याचा नाशच करायचा किंवा ह्याचं असंच करायचं असं नसतं तुमच्या मनामध्ये. बोलता तुम्ही, राग येतो, तोंडावर बोलता, कधी कधी राग येतो, परंतु तो राग जो आहे तो क्षणिक असतो. आणि मग त्यानंतर जे असतं ते फक्त प्रेम असतं, माया असते. तर येथे दिसून येत आहे ते सर्व मातृतुल्य गुण तुमच्यामध्ये आहेत. हाय प्रिस्टेस तुम्ही आहात. एक ज्ञानाचं भांडार तुमच्यामध्ये आहे. ते तुम्हाला शोधायला लागणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आम्ही बरेच दिवस झाले आम्ही डिवाइनच्या पासून दूर आहोत आम्ही, कारण की येथे दिसून येते अगेन द डेव्हिलचं कार्ड इंडिकेट करत आहे की तुम्ही असू शकतं पूजा करण्यामध्ये सुद्धा, मेडिटेशन करण्यामध्ये सुद्धा, मंत्रचांट करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी जाणवतात. तुम्ही असं विचार करता नको आज, नको उद्या करू, आज नको उद्या करू. आणि त्यामुळे एक निगेटिव्ह प्रभावाची खूप जास्त एक पॅटर्न बनून जातो तो. आणि आपल्याला माहिती आहे जसं जसं आपण, मला जेव्हा जेव्हा हे कार्ड्स येतात नेगेटिव्ह एनर्जी तेव्हा आय फील सो मच सफोकेट. अँड त्यामुळे सुद्धा असं बोलताना थोडंसं दबाव आल्यासारखं होतो. परंतु ही एनर्जी आहे जी तुमच्याकडूनच येते. तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला जे काय आहे ते एक डिवाइनच्या कार्यासाठी नेमलेलं आहे. आणि सध्याची जी काही स्ट्रगलिंग फेस आहे, तुम्ही सध्या स्ट्रगल करत आहात, तुम्हाला वाटत आहे की आपल्यासाठी कोणी नाही, हे जगातलं कुठलंही नातं आपल्याला सुख देऊ शकत नाही, आपण आपलं सुख कधी आपल्याला मिळणार. तर हे बघा तुम्हाला मी आता थोडक्यात सांगते इथे, जर एखादी गोष्ट तुम्हाला लगेच मिळाली तर त्याचं तुम्हाला महत्व राहणार आहे का? असू शकतो तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहात, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही
ह्या पेनफुल सिच्युएशन मध्ये आहात, परंतु तुम्हाला काहीतरी असं मोठं काहीतरी दिलं जाणार आहे, मोठं काहीतरी गिफ्ट तुमच्यासाठी आहे, सरप्राइजेस तुम्हाला डिवाइनने ठेवलेले आहेत. एखादं रिलेशनशिप असो ते जे तुम्ही पाहताय स्वप्नामध्ये, जे तुम्हाला पाहिजे आहे, तर इथे शिवजी तुम्हाला गाईड करताय. तुझा स्ट्रगल, तुझा संघर्ष मी पाहतोय, मी तो वाया जाऊ देणार नाहीये. परंतु तू फळाची अपेक्षा नको ठेवू, तू फळाकडे पाहून कार्य नको करू, तू असं पाहून कार्य नको करू की मला हे मिळणार आहे म्हणून मी हे कार्य करतो. तुझं कार्य किती छोटा असो, किती मोठा असो, परंतु ते माझ्यासाठी अनमोल आहे. मे बी असू शकतं त्या कार्यामध्ये तुला अडथळे जाणवत आहेत, त्या कार्यामध्ये तुला संघर्ष जाणवत आहे, परंतु मी तुझं कार्य पाहतोय, मी रोज पाहतोय, मी तुला पाहतोय, किंवा तुझं दुःख, यातना, तुझं सगळं मी पाहतोय. परंतु मी जर तुला लगेच मी तुझ्या पुढे येऊन उभा राहिलो, किंवा मी लगेच तुझ्यासाठी सगळं सोडून आलो, किंवा लगेच तुझ्यासाठी ते दिलं मी, तर तू ते कार्य जे आहे ते तेवढं आत्मीयतेने नाही करणार. तू तेवढं जेवढं सोलफुल सध्या करत आहे किंवा तुला करायचं आहे भविष्यामध्ये, तुझ्याकडून एक मोठं कार्य दिसत आहे, घडणार आहे, ते जरी सध्या तुला वाटत असेल छोटं आहे, परंतु ते माझ्यासाठी तर मोठं आहे. तुला वाटत असेल की नाही माझं कार्य एवढं व्यापक नाहीये, मी एवढं लोकांपर्यंत नाही पोहोचले किंवा नाही पोहोचू शकत, किंवा माझ्याकडून ते नाही घडत आहे, परंतु एका तरी व्यक्तीपर्यंत पोहोचलंय. तुझं कार्य एका तरी व्यक्तीने तुला कौतुकाने तुझ्या पाठीवर थाप मारली, एका तरी व्यक्तीने तुला समजून घेतलंय. मग हे का कमी आहे? कारण तुझं कार्यच एवढं मोठं आहे की ते आयुष्यभर केलं तरी संपणार नाही, जे तू करतेस किंवा जे करतोयस. आणि त्यासाठीच तर तुला निवडलंय. भलेही तुला इतर लोकांनी मान सन्मान नाही दिला, भलेही इतर लोकांनी तुला समजून नाही घेतलं, भलेही तुला वाटत असेल की जेवढं पाहिजे तेवढं आउटपुट नाहीये, पण ते आउटपुट ठरवणारे इथल्या जगातले लोक नाहीयेत. सो आउटपुट ठरवणारं, तुझं कार्य पाहणारं, तुला त्याची अनमोलता जाणणारं, किंवा ते कार्य किती महान आहे, किती अतुलनीय आहे हे पाहणारं मी आहे. आणि मी पाहतोय. आणि हे तुझं कार्य तूच करू शकते. तू नाही करणार तर दुसरं कोणीच करणार. भली तुझ्या घरच्यांना मदत करणं असो, शेजारच्यांना मदत करणं असो, किंवा तुझ्या बोलण्याने म्हणा, किंवा तुझ्या छोट्या मोठ्या मदतीने म्हणा, तू जे इतरांचं करू शकते ते इतर कोणी नाही करू शकणार. कारण ती क्षमता फक्त तुझ्यातच आहे. आणि मी पाहतोय, तुझे दुःख पाहतोय, त्रास पाहतोय, सगळं पाहतोय. परंतु तू फळाची अपेक्षा ठेवून कोणतंही कार्य करू नको. ज्यावेळेस तू फळाची अपेक्षा ठेवून कार्य करशील त्यावेळेस ते कार्य नाही राहणार, ते एक सौदा होईल. सो येथे शिवजी तुम्हाला गाईड करत आहे. काहीही तुमच्या जीवनामध्ये संकट आहेत, तुम्हाला वाटत आहे आम्ही यांच्यासाठी खूप करतोय, त्यांच्यासाठी खूप करतोय, पण ते तुमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे, ते तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. मे बी ते कार्मिक रिलेशनशिप आहे, मे बी ते काही आहे, परंतु ते जितक्या दिवस तरी जोपर्यंत डिवाइनचा आदेश येत नाही, जोपर्यंत शिवजींचा आदेश येत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला निभवायचं आहे. यासाठी डिवाइन गाईड करत आहे. तुम्हाला इथे दिसून येत आहे स्ट्रगल आहे, खूप जास्त संघर्ष आहे, पैशांसाठी आहे, नात्यांसाठी आहे, सक्सेससाठी आहे, फेमसाठी आहे, मनीसाठी आहे. असू शकतं काहींच्या जीवनामध्ये पदासाठी आहे, एखाद्या मुलांसाठी आहे. दिसून येतो संघर्ष आहे. त्या संघर्षामधून वाट काढून तुम्ही कुठलंही काम करतात. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही बिझनेसमन आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही टेलर काम करता, साधं घरी शिवण काम करताय, तुम्ही ब्युटी पार्लर चालवताय, तुम्ही एखादं दुकान चालवताय, तुम्ही कुठे बँकेत जॉब करताय, तुम्ही कुठे डॉक्टर आहात, तुम्ही ज्योतिषशास्त्रज्ञ करताय, तुम्ही ॲस्ट्रोलॉजीमध्ये आहात, ऑकल्टमध्ये आहात, कशामध्येही तुम्ही आहात, पण ते तुमचं कार्य आहे. सोल पर्पज इज नॉट बिलॉंग टू एनी अदर वर्ल्ड. सध्या तुम्ही जे काही करत आहात तेच तुमचं सोल पर्पज आहे असं समजून तुम्हाला ते कार्य करायचं आहे. मे बी ते कुठलाही जॉब असो, बिझनेस असो, घरचं काम असो, काही असो, ते तुमचं एखाद्याची सेवा करणं असो, मे बी ते सुद्धा तुमचं सोल पर्पजच आहे ना. ते तुम्हाला आत्मरूपीने, तुम्हाला ते आत्मा त्यामध्ये टाकून तुम्हाला ते करायचं आहे, कारण की ते डिवाइन पाहत आहे तुमचं कार्य. आणि तुम्हाला जेव्हा फळं हे फळं क्षुल्लक फळं आहे, जे तू अपेक्षित आहेस, अशी शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की जे फळं तू अपेक्षित आहे की मला हे नातं मिळेल, मला हे पैसा मिळेल, मला घर मिळेल, मला गाडी, ते तर मिळणारच आहे. आज ना उद्या ते तुझ्या दारामध्ये येणारच आहे. परंतु जे डिवाइन कडून तुला फळ मिळणार आहे
जे गिफ्ट तुला दिलं जाणार आहे ते खूप अलौकिक असणार आहे. ते मे बी तुझ्या 7 पिढ्यांना सुद्धा पुरेल एवढं असणार आहे. तर जरी तुला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये सध्या खूप स्ट्रगल आहे, खूप प्रॉब्लेम, पण काळजी करायचं कारण नाही. कारण इथे शिवजी ह्या सर्व गोष्टींमधून तुलाच विजय मिळवून देणार आहे. तुम्हालाच यातून विजय मिळत आहे. सो 5 ऑफ सॉर्डचं कार्ड येथे इंडिकेट करते विजय कोणाचा झालेला आहे. जो लढला आहे, जो परिस्थितीला तोंड देऊन आजही उभा आहे, त्याच्यापासून शत्रू पळून गेलेले आहेत, येथे दिसून येत आहे. विजय तुमचाच होत आहे. संघर्ष जरी तुमच्या जीवनामध्ये असेल तरी विजय तुमचाच होत आहे. शेवटी विजय चांगल्याचाच होतो, सत्याचाच होतो, खऱ्याचाच होतो. भलेही आज ना उद्या होईल, परंतु तो होईल, कारण की कम्प्लिशन होत आहे. आय थिंक उद्यापासूनच 99चं पोर्टल येत आहे आणि 99 नंबर आपल्याला माहिती आहे, 9 नंबर मंगळाशी रिलेटेड आहे. वर्ष मंगळाचं आहे, महिना हा 9 नंबरचा आहे. 9 नंबर इज इंडिकेटिंग कम्प्लिशन ऑफ समथिंग. काहीतरी संपत आहे. मे बी ते टॉक्सिक रिलेशनशिप आहे, हा जो तुमचा संघर्ष आहे तो आहे, मे बी स्ट्रगल आहे तो आहे, मे बी वेटिंग पिरियड जो होता इतके दिवसाचा तो आहे, तो संपत आहे. कम्प्लिशन, तर कम्प्लीट होत आहे सगळ्या गोष्टी ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, त्या सर्व गोष्टी कम्प्लीट होत आहेत. खूप आरोप प्रत्यारोप झाले असतील तुमच्यावरती, दिसून येत आहे. द मूनचं कार्ड आहे. काल होती पौर्णिमा, आफ्टर त्यानंतर नेगेटिव्हिटी यायला सुरुवात झाली असेल काहींच्या जीवनामध्ये, नकारात्मकता वाटली असेल, रडले असतील काल काही, किंवा कोणाचा तरी फोन आला असेल ते रडत असतील, त्यांनी काहीतरी तुम्हाला नेगेटिव्हिटी सेंड केली असेल. तर इट्स 100% ट्रूथ अबाउट लाईफ. तर हे जे काही नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होता, इट्स एंड होत आहे. उद्यापासून एंडिंग होत आहे. उद्याचा आपण टाकूया 9/9चा, परंतु आज शिवजी तुम्हाला इथे गाईड करत आहे. जे काही तुझ्यावरती आरोप होत आहेत, जे काही दुःख यातना तू सहन करत आहे, यांचा हिशोब मी करेन. तू काळजी करायचं काही कारण नाही. तू फक्त तुझं जे कार्य आहे, जे काही आहे, जे काही तू सध्या करत आहे, त्यावरती पुढे चालत राहा. तुझ्या मागे मी आहे. आपल्याला माहिती स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हे त्यांचं वाक्य आहे. स्वामी समर्थही कोणाला भजतात? शिवांना भजतात. तर हे शिवजी जरी परम पिता आहेत, ते तुम्हाला इथे आशीर्वाद देत आहेत, जे मला सकाळी स्वप्नात येऊन त्यांनी दिला, जे की मी सकाळी उठून अक्षरशः मी रडत होते. तर मला आठवलं नाही नेमकं पुढं काय झालं, पण मला फक्त मंदिर दिसत होतं आणि मी तेथे आतमध्ये होते आणि तेथे एक मोठा नागही होता. सो खूप ब्लेसिंग असतं त्यांचं, नेहमीच असतं, कारण की ते पित्यासारखे आहेत, पित्या समान आहे. तेही पाहतात की तुम्ही काय काम करताय, तुम्ही कसं जीवन जगताय, तेही पाहतात. तर तुम्हाला इथे थकायचं नाही. मात्र भलेही आपल्याला सध्या फळ नाही मिळालं, परंतु आपण आपल्या कार्यापासून विचलित नाही व्हायचं, कुठलंही ते कार्य असो. तर येथे आपल्याला दिसून येत आहे 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इंडिकेट करत आहे पुढील काही महिन्यांमध्येच, मे बी आफ्टर आता हे वर्ष संपत आलंय आता, परंतु ह्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेलं आहे, जे काही तुम्ही इच्छिलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत येत आहे. कारण की हे दिसतंय येथे सेलिब्रेशन होत आहे कपल्स, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, घराच्या बाबतीमध्ये, लग्नाच्या बाबतीमध्ये मांडव दिसतोय हा. तसेच तुमच्या कनेक्शनच्या संदर्भात स्पिरिच्युअल कनेक्शन, ट्विन फ्लेम, सोलमेट कोणताही असेल, कार्मिक ही असेल. कार्मिक सोबत सुद्धा आयुष्य जातं असं काही नाही, जातं, परंतु त्यामध्ये सुद्धा सुधारणा होताना दिसून येत आहे. भलेही सध्या खूप जास्त स्ट्रगल असेल, एक प्रकारे नात्यामध्ये वितुष्ट असेल, पण ते दूर होत आहे. ह्या वर्षाच्या एंडिंग पर्यंत सगळं काही सुरळीत होत आहे. जेव्हा तुम्ही 2026 मध्ये म्हणजे 2026 मध्ये एंटर करणार, त्यावेळेस खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला होताना दिसतील, असे येथे शिवबाबा तुम्हाला गाईड करत आहे. कम्युनिकेशन येत आहे. काही कम्युनिकेशन थांबलं होतं बऱ्याच दिवसांपासून, कुणापासून तरी तुम्ही ब्लॉक झालेले होतात, तर ते अनब्लॉक करत आहेत तुम्हाला. क्लेमेट दिस रीडिंग. आणि तुमच्यातील जे पारदर्शकपणा आहे, तुमच्यातील जी सत्यता आहे, प्युरिटी आहे, एक निर्मळपणा आहे तुमच्यातला, तर तो मला नाही वाटत की कुणापासून झाकलेला असेल. कारण की आपण जर गंगेच्या पवित्र पाण्याला जर दोष देत असू, तर यापेक्षा आणखीन आपण करंटे किती असणार आहोत नशिबाचे. तर
जर तुम्हाला जर ते ओळखू शकत नसतील, तुमच्या प्रेमाला म्हणा किंवा तुमच्यातील पवित्रपणाला म्हणा, तुमच्यातील एक निर्मळ सादगीला म्हणा किंवा तुमच्यातील जे भावना प्युअर आहेत, जे तुम्ही हॅपीस्टेस आहात, तर ह्याला जर ओळखू शकत नसतील तर त्यांचे इतके ते करंटे, नशिबाचे करंटे तेच, असंच आपण म्हणूया. आणि हे बघा, आपण कुठल्या व्यक्तीसाठी येथे जीवनामध्ये आलेलो नाही, तर कर्म करते जा फल की चिंता मत कर, याच संदर्भामध्ये तुम्हाला शिवजी येथे गाईड करत आहे. जे काय होईल ते तुझ्यासाठी चांगलंच होणार आहे. जे काही मी करणार आहे किंवा शिवजी करणार आहे ते तुमच्यासाठी चांगलंच करणार आहेत. तर येथे तुम्हाला काळजी करायची नाही. कम्युनिकेशन येत आहे. जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इच्छिलेलं आहे, 3D लाईफ मधलं भौतिक जीवनातलं सुख, तर ते भरभरून तुमच्याकडे येत आहे. क्लायमेट डिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. धनाची अडचण दूर होत आहे. पैसा खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये. प्रत्येकाला वाटतं मी खूप पैशावाला व्हावं, खूप माझ्याजवळ धन यावं, परंतु त्याच्यासोबत निगेटिव्ह थिंकिंग ही असते की कसं येणार, कसं होणार, मी तर नाही करू शकणार. तर येथे पैसा येतो या बाबतीमध्ये सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि येत आहे तुमच्याकडे. तर क्लायमेट डिस रीडिंग, माझ्या जीवनामध्ये धन येत आहे, पैसा येत आहे, अशी सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. सो लवकरच तुमच्या जीवनामध्ये धनाची सुद्धा चिंता दूर होत आहे. अँड बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे 6 ऑफ वॉन्डची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आफ्टर एंड ऑफ दिस इयर 2025 सत्य तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सक्सेस येत आहे. एक विजय तुम्ही मिळवत आहात. एक आनंद यात्रा तुमची निघत आहे. आपल्याला दिसतंय येथे एक मुकुट तुम्ही परिधान करत आहात. ऊर्जावान, एनर्जेटिक आणि खूप चांगलं तुम्हाला समजलं जाणार आहे. भविष्यामध्ये एक राजासारखं तुमचं जीवन असणार आहे. सो क्लायमेट डिस रीडिंग, पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मकता येत आहे, समृद्धता येत आहे, धनधान्य, ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येत आहे, पैसा येत आहे, चांगली लोक, कम्युनिकेशन, एक चांगलं पद, एक चांगलं तुमच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी येत आहे. एक सादगी, एक निर्मळ व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती ही तुमच्या जीवनामध्ये येत आहे असंही दिसतंय. आणि जे काळे ढग साचले होते निराशेचे, तुमच्यावरती काळे ढग निगेटिव्हिटीचे, नकारात्मकतेचे, तर तेही दूर होत आहे. सो ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये जे कोणतं तुम्ही इमोशनल कनेक्शनसाठी सीक करत आहात, जे काही तुम्ही डिवाइनला मागत आहात, जे काही तुम्ही परमेश्वराला मागत आहात, ते तुमच्या पत्रामध्ये टाकलं जात आहे. कारण की ते तुमच्या नशिबातच आहे. कारण की ते तुमच्यासोबत जन्मोजन्मापासून ते जोडलं गेलेलं आहे. तर हे जे तुमच्या भावनांचे कप जे तुम्ही देऊ केलेले आहेत, तर नक्कीच याचं उत्तरही तुम्हाला पॉझिटिव्हच मिळणार आहे. एक प्रेम, एक न्यू लव्ह सुद्धा काहींच्या जीवनामध्ये येत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आय डोंट वॉन्ट टू कीप दिस रिलेशनशिप एनी मोर, तर तुमच्या जीवनामध्ये न्यू रिलेशनशिप सुद्धा येत आहे. एक तुमच्याच जुन्या काळातील कोणी तुमचं लहानपणचं मित्र, लहानपणची मैत्रीण किंवा मागील जन्माचं काही कनेक्शन असेल तर ते तुमच्या जीवनामध्ये नक्की येत आहे. सोलमेट कनेक्शन सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येण्याचे खूप जास्त चान्सेस येते आपल्याला दिसून येत आहे. बहुतेक लोकांचा प्रश्न असतो की आमचे ट्विन फ्लेम आमच्या जीवनामध्ये येत नाहीये, तर आम्ही काही सोलमेट सोबत जायला पाहिजे. तर पहा, हे बघा, एखादा व्यक्ती जर तुमच्या जीवनामध्ये येत नसेल तर तुम्ही चान्स घ्यायला काही हरकत नाही. सो या बाबतीमध्ये सुद्धा डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. लवकरच पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. चांगल्या गोष्टी, चांगलं सगळं तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लायमेट डिस रीडिंग अँड पॉझिटिव्हिटी येत आहे. दत्तगुरूंच्या नावाने सुद्धा कमेंट करा. जय दत्तगुरू म्हणून, गुरुदेव दत्त म्हणून तुम्हाला कमेंट करायचे आहे. जरी तुम्हाला वाटत असेल माझा पुढचा रस्ता मला खूपच जास्त आग का दरिया दिख रहा है, तो आग का दरिया तो हे ही, म्हणजे आग पुढे स्ट्रगल आहेच, पण आपल्याला साथ कोणाची आहे? जर तुम्ही त्यांची साथ सोडली, शिवजींची साथ सोडली, तुमच्या इष्टदेवतेंची साथ सोडली, तर मग तुम्ही एकटे पडणार ह्या सगळ्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला डिवाइन सांग, माझं साथ कधी सोडू नको, माझं नामस्मरण करणं कधी सोडू नको, मला कधी सोडू नको, धर्माच्या मार्गावर चालणं कधी सोडू नको, कारण की मीच तुला या भवसागरातून, मीच तुला या आगच्या दर्यामधून पार करणारा आहे. तर यावरती तुम्हाला बिलीव्ह करायचं आहे आणि त्या मार्गानेच तुम्हाला पुढे जायचंय. कारण तुम्हाला आणलंयच त्याच्यासाठी इथं अध्यात्मामध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये. जे लोक अध्यात्माशी कनेक्टेड आहेत ते ह्या 3D लाईफ मधून थोडेसे वेगळेच असतात. आणि या लोकांना, 3Dच्या लोकांना फक्त पैसा, वासना, त्यांची ते काय पाहिजे असतं त्यांना सगळं,
तर त्यामध्ये ते अडकलेले असतात. परंतु स्पिरिच्युअलिटीमध्ये आपल्याला कशासाठी आहे, आपल्याला शोधायचंय आपण कोण आहे, आपण कोण आहे. आपण हे शरीर नाहीये आणि आत्मा जो आहे तो सर्वत्र आहे. तो वाईट माणसामध्ये पण आहे, चांगल्या माणसामध्ये पण आहे, अक्षरशः घाणीमध्ये पण आहे, घाण प्राण्यांमध्ये पण आहे, चांगल्या प्राण्यांमध्ये पण तोच आत्मा आहे. जसं की हे ब्रह्मांड एक आकाश आहे, ते आकाश एखाद्या भांड्यामध्ये नाही साचून राहू शकत, तसा हा आत्म्याचा खूप मोठा पसारा आहे. तर आपण एक छोटे, आपण तर त्यामध्ये, हे तर बॉडी त्यामध्ये आहे, म्हणजे बॉडीमध्ये सुद्धा तो आहे, बॉडीमध्ये तो नाही, आपणच त्याच्यामध्ये घुसलेलो आहोत. सो एवढं मला कळालंय की एखादं एअर म्हणतो आपण, एअर हवा जी सगळीकडे पसरलेली आहे आणि त्यांनी आपण फक्त एक जड रूप घेतलंय आणि आपली बॉडी तयार झालेली आहे असं मला वाटत राहतं सारखं सारखं. आणि असू शकतं तसंच आहे, कारण की जेव्हा आपली ही बॉडी निघून जाते त्यावेळेस मग आपलं परत त्याच मध्ये रूपांतर होतं ना, आपण परत एक हवेसारखेच होतो. आत्मा तर काही कोणाच्या हातात लागत नाही, दिसत नाही, तुटत नाही, काही नाही, म्हणजे ती हवाच असणार आहे असं माझी एक संकल्पना आहे. म्हणजे मी जेवढा अभ्यास केला तेवढ्यावरून मला एवढं तरी समजले. मग तो जर सगळ्यांमध्ये आहे तर तो त्या वाईट लोकांमध्ये सुद्धा नक्की आहे, परंतु ते विसरलेले आहेत. बघू, त्यांना जसं देईल त्यांना डिवाइन जेव्हा समजेल तेव्हा समजेल. परंतु आपण मात्र आपल्याला समजलेलं आहे, तर आपण आपलं कार्य चांगल्या पद्धतीने इथून पुढे करायचं आहे. कर्माची फळाची अपेक्षा ठेवू नका, तुमच्याकडे डिवाइन सगळं काही देत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग, जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये सध्या काही होत नाहीये, परंतु तसं म्हणू नका. शिवजी तुम्हाला इथे आशीर्वादित करत आहेत, तुम्हाला खूप जास्त ब्लेसिंग्स मिळत आहे. सकाळचं जे स्वप्न माझं आहे ते सगळ्यांच्या जीवनामध्ये ब्लेसिंग्स घेऊन येऊ, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ, एक सुखी संसार तुमच्या जीवनामध्ये येऊ. जे काही तुम्ही विश करत आहात रिलेशनशिपच्या संदर्भात तीही तुमच्या जीवनामध्ये येऊ, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. शिवजींनाही मी प्रार्थना करते आणि तुम्हीही करा. असेच व्हिडिओ पाहत राहा माझे. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही तुम्हाला करायची आहे. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच.